एक भजन आहे, ते भजन म्हणू. चंद क्षण जीवन के मेरे रह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए, और तो विषयों में सारे बह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए. काय सांगितलं? माझ्या जीवनाचे थोडे क्षण राहिलेत. म्हणजे जेवढं जीवन जगलोय त्याच्यासमोर आता पुढं राहिलेलं आयुष्य थोडं राहिलंय. मग काय चिंतन करायचं त्या आयुष्यामध्ये राहिलेल्या. आणि आत्तापर्यंत मी काय केलं, तर सगळं जीवन माझं विषयभोगांमध्ये गेलं. म्हणजे बसती का 2 मिनटं? विषयभोग केलं म्हणजे काय केले? खाणं, पिणं, झोपणं, फिरणं, बघणं, ऐकणं, ह्याच्यामध्येच माझं आयुष्य सगळं गेलं आहे. मग त्याच्यात काय मिळालं का सारभूत मला? सगळं आयुष्य वाया गेलं असं आपल्याला वाटलं तर आत्ता आपण काहीतरी पुरुषार्थ करणार. कशासाठी? चांगल्या गोष्टीसाठी. तर अनेकांनी काय केलं, कसं आपलं आयुष्य घालवलं हे सांगायला लागले. म्हणजे ज्ञानाशिवाय मोठा मोठा राजासुद्धा भिकारी आहे असं म्हटलं गेलं. म्हणजे त्याच्याजवळ चक्रवर्ती आहे, सगळं वैभव आहे, पण जर आत्मज्ञानच नसेल तर चक्रवर्तीसुद्धा नरकात जातो. मग चक्रवर्ती बनायचं आहे का? धन भरपूर आहे म्हणून सुख आहे असं नाही. काय परिवार चांगला आहे म्हणून सुख आहे असं नाही. शरीर चांगलं आहे म्हणून सुख आहे असं नाही. तर जिथं आत्मज्ञान झालं तिथं सुख आहे. मग तो भलेही रंक असेल, एखादा दीनहीन असेल, दरिद्री रोगी असेल तरी सुद्धा तो सुखी राहतो, हे सांगितलं. तरी तर पुढं सांगतायत आई. चक्रवर्ती भी न बच पाए यहाँ, मौत की आंधी में तृण सम उड़ गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए. काय सांगितलं? चक्रवर्ती खूप सामर्थ्यशाली असतो. त्याच्याजवळ सगळं बळ आहे. शारीरिक बळ आहे, सैन्य बळ आहे, धनाचं बळ आहे. म्हणून काय तो मरायचं राहिला का? त्याला म्हणून काय अमरत्व आलं का? चक्रवर्ती भी न बच पाए यहाँ. या जगामध्ये आयुकर्माचं संपलं आयुकर्म तर कोणी कोणाला वाचवू शकत नाही. मौत की आंधी में तृण सम उड गए. म्हणजे जिथं मरण आलं तिथं सगळे त्या गवताप्रमाणे उडून गेले. म्हणून तुमचं बळ सगळं इथंच पडून राहतं. फक्त आत्मिक बळ आपल्याबरोबर असेल तर आपण सगळीकडे सुरक्षित आहे. म्हणून आता राहिलेलं आयुष्य मला माझ्या आत्म्याची साधना करण्यासाठी, ते बळ वाढवण्यासाठी मिळालं. तर मला आत्म्याचं ध्यान करणं आवश्यक आहे. अपनी रक्षा को बनाए कई महल, तास के पत्तों के घर सम ढह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए. काय सांगितलं? सगळ्यांना जेव्हा मरण येणार कळतं त्यावेळेस भय वाटतं, नको वाटतं. मग काय काय करतो जीव? अपनी रक्षा को बनाए कई महल. मी माझ्या रक्षेसाठी म्हणजे हे आयुष्य, हे शरीर संपू नये, मरू नये म्हणून काय नाही केलं. जसं तो कोण होता? एक राजा होता आणि त्याला कळालं मुनींकडून, अतुल दादा, की तू मरणार आहे 7 दिवसांनी आणि मरून तुझ्याच घरातल्या शौचालयामध्ये किडा होऊन जन्मणार आहेस, असं राजाला कळालं मुनींकडून भविष्य. आणि खरं होतं ते भविष्य, निमित्त ज्ञानी होते ते. तर ते कळाल्यावर त्या राजाची परिणती काय झाली? मला असल्या ठिकाणी जन्मायचं नाही आणि मी 7 दिवसांनी मरणारच नाही. म्हणजे मी अशी स्वतःची रक्षा करेन, अशा ठिकाणी जाऊन बसेन की मला मरणच येणार नाही. मग कसं मरणार आहे म्हणून मुनींना विचारलं होतं.
तर मुनींनी सांगितलं वीज पडून मरणार आहेस. मग तो म्हणला अशा ठिकाणी मी जाऊन राहतो जिथं वीजच पडत नाही, म्हणजे वीज जिथं येणार नाही अशा ठिकाणी मी जातो राहतो जाऊन. आणि मग त्यांनी आज्ञा दिली आणि एक काय म्हणायचं, एक कॅप्सूल बनवायला लावला, एक कॅप्सूल टाईप असं लोखंडाचं म्हण किंवा असं काही, की जे समुद्राच्या तळाशी जाऊन पडेल, जिथं की यायची काय संबंधच नाही, वीज तिथं पडणार नाही काय त्या. म्हणजे एक असं लोखंडी म्हण काय असं एक घर छोटंसं गोळा म्हण, त्याच्यामध्ये आत तो जाऊन बसला आणि ते सांगितलं त्यांना, त्याच्या आत सगळ्या सुखसोयी, आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना की हे समुद्राच्या तळाशी टाका, म्हणजे तिथं 7 दिवसांनंतर झाल्यावर मला बाहेर काढा आणि मग म्हणजे मरणार नाही, वीज पडणार नाही तिथं. तर मुनींचं वचन खोटं होत नसतं कधी. झालं काय, बरोबर 7 दिवस झाले, 7व्या दिवशी त्या समुद्रामध्ये तुफान आलं, काय म्हणायचं, भरती आली म्हण, वादळ सुटलं, असं की मोठमोठ्या लाटा यायला लागल्या आणि नेमकं मगरी उसळल्या त्या समुद्रात. आणि त्या मगरींनी ते गोळा उचलला आणि फेकला बाहेर. त्या समुद्रातनं वर आला होता ना तो पाण्याबरोबर, खळबळायला तर पाणी सगळं, आणि ते वर आला, उसळायला टाकला की ते बरोबर जेव्हा येऊन त्या किनाऱ्यावर पडला गोळा तो, आणि तिथं बरोबर वीज पडली आणि ते लोखंडी असल्यामुळं त्यामध्ये तो मेलाच. आणि मरून तो जसं सांगितलं मुनींनी तसं त्याच्या शौचालयामध्ये किडा होऊन जन्मला. काय झालं, म्हणजे खरं व्हायचं होतं हे, तर त्याच्यामधून त्यांनी हे लाभ करून घ्यायला पाहिजे होतं की 7 दिवस मी आत्मध्यान करून कल्याण करून घेईन. पण त्यांनी विचार केला माझी रक्षा मी करणारच, मी मरणार नाहीच. आणि मग झालं तर ते म्हणला होता मुलांना की जर मी मेलो तिथं जन्मलो तर तुम्ही मला लगेच मारून टाका, मला असल्या घाणीत राहायचं नाही आहे. आणि मुलांनी काय केलं, बरोबर जाऊन बघितलं तिथं तर कोइन्सिडन्स, असं काय समजायचं चान्सच नाही आहे कोण कुठला किडा आहे आणि कधी जन्मला आहे. 7 दिवसांनी जे पण किडा जन्मला असेल त्याला मारा, असं त्यांनी सांगितलेलं असतं राजाने, म्हणजे वडिलांनीच मुलांना. आणि ते बरोबर बसले होते असं मारायसाठी घेऊन काय तर ते किडा आत लपत होतं जाऊन मलामध्ये, मरू वाटत नाही. मग तिर्यंचे सुद्धा असे असतात की जरी तिथं खूप दुःख आहे तरी सुद्धा मरू वाटत नाही त्यांना, आणि ते लपत होतं जाऊन त्या शौचामध्ये त्या मलामध्ये. मग कसं मारणार, म्हणजे म्हणायचंय जो जिथं जन्मतो तिथं रमतो, जिथं जातो तिथंच रमतो. मग ते आत्ता वाटतंय आपल्याला या भवात या पर्यायात की असल्या घाण पर्यायात आपल्याला नाही राहायचं, पण तिथं गेल्यावर त्या जीवाला मरा वाटतंय का, म्हणजे कोणालाच मरण्याची इच्छा नसते असं सांगितलं. म्हणून अपनी रक्षा को बनाए कई महल, तास के पत्तों के घर सम ढह गए. कुठल्या घरामध्ये सुरक्षा आहे, त्या कोण राहत होता त्या बंकर्समध्ये, त्या अमेरिकेचा ओसामा बिन लादेन, तर तो तिथं राहत होता ना की रक्षा व्हावी म्हणून, पण तिथं सुद्धा जाऊन त्याला मरण आलं, तिथंच उलट तिथंच मरण यायचं होतं म्हणून तिथं जाऊन राहिला. केवढं होतं म्हणे ते माहिती का, अक्षरशः तुला पाय पसरून बसता येणार नाही एवढे छोटे छोटे बंकर्स होते, म्हणजे तुला मांडी घालून किंवा पाय आखडून असे बसावे लागतील, असे 4 फुटापेक्षा कमी उंचीचे आणि इतके अरुंद असे बंकर्स, जिथं तो दिवस राहायचा लपून राहण्यासाठी म्हणून, कोणाला कळू नये म्हणून, कोणी मारू नये म्हणून. त्याचा जो रिअल व्हिडिओ आलाय ना नेटफ्लिक्स, ते पण होतं. तिथून पळाला तो परत, तिथं पण त्याला रिस्क वाटली म्हणल्यावर. आणि मग ऐन वेळेस अशा कुठं ठिकाणी बांधणार, काय करणार सुखसोयी, मग असं जाऊन कुठं शेतांमध्ये गावाच्या बाहेर अशा छोटे छोटे बंकर्समध्ये राहत होता असं दाखवलं. तर म्हणायचं की मरण यायचं असेल तर कुठंही येणारच, मग ते घर जरी असेल तरी तास के पत्तों के घर सम ढह गए, म्हणजे जसं त्या पत्त्यांचं घर असतं ते पडतं किती वेळ टिकतं, तसं म्हणलं की तुम्ही कुठलंही सुरक्षेसाठी बनवलेलं असेल ते महाल सुद्धा पडणारच, त्याच्यामध्ये तुमची सुरक्षा नाही. जाने कब जाना पड़े तन छोड़ कर, जान कर अनजान क्यों तुम बन गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए,
चंद क्षण जीवन के रह गए. काय सांगालेत आई? मोठं करा. जाने कब जाना पडे तन छोडकर. कधी मला हे शरीर सोडून जावं लागेल माहीत नाही. कधी जाणार हे चिंतन करायचं नाही आहे आपल्याला. फक्त सांगता येत असं की कधी जावं लागेल सांगता येत नाही. मग माहिती असताना पण तू काय करतोय? नाही मी जाणारच नाही, मी मरणारच नाही. जान कर अनजान क्यों तुम बन गए. म्हणजे तू अनजान का बनतोयस असं सांगायला. म्हणजे तुला समजून सुद्धा तू हे जीवा अज्ञानी बनतोयस की सगळ्यांना मरण येते पण मला येणार नाही. म्हणजे ते न्यूजपेपर वाचतात, न्यूज वाचतात, सगळीकडे हेच आहेत ना. काय इराक आणि इस्रायलमध्ये युद्ध झालं, तिथं हे मेले ते मेले, किती भयंकर मरण आलं त्यांना आलं, त्यांना येत असते, मला येत नसते. ही काय मान्यता आपली? त्या न्यूजपेपरमध्ये पण हेच न्यूज असते की एक जण असा हार्ट अटॅक आलं मेला, एकाला काय रोग झालं मेला. सगळं आपण त्याचं असं वाचतोय. मला पण असं येणार, मी पण असं मरणार, असं कुठे विचार कोणाला? सगळ्यांना वाटते मी मात्र अमर आहे, मी अनंत काळपर्यंत जगणार आहे. म्हणून सांगताय जान कर अनजान क्यों तुम बन गए. म्हणून तू वस्तुस्वरूप जाण की हे शरीर मिळालंय तर ते त्याच्या योग्यतेने त्याच्या काळात वेळात जाणारच आहे. त्यामुळं ते टिकणार नाही आहे, त्याच्याशी मला ममत्व करायचं नाही, त्याला मला संपवायचं पण नाही आहे. त्याचं कार्य ते त्याच्या योग्य वेळेत करतं. पुढं श्रद्धा मोती नामिला राही तुझे, ज्ञान के सागर की तह तुम ना गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए. काय सांगितलं? श्रद्धा मोती ना मिला राही तुझे. म्हणजे सम्यक दर्शन, श्रद्धेचं परिणमन आहे, ते मला आजपर्यंत मिळालं नाही. माझ्या या जीवन प्रवासामध्ये माझी श्रद्धाच निर्मळ झाली नाही. ज्ञान के सागर की तह तुम ना गए. ज्ञान सागर स्वरूप माझा आत्मा आहे, त्याच्या तळाशी कधी गेलोच नाही, त्याच्यामध्ये कधी बुडालोच नाही आपण स्वभावामध्ये. आठव एकदा तरी घरामध्ये काम करत असताना आयुष्यभरामध्ये सगळा वेळ जेवढा माझा गेला तेवढ्या सगळ्या वेळामध्ये मी कधी असं बसून निर्विकल्प ध्यान केलं? कधी मी आत्मा म्हणून जाणलं? किती व्याप होते माझ्या मागं, किती व्याप होते. मग त्या सगळ्या व्यापामध्ये मला कधी आठवलं तरी का मी आत्मा आहे? कधी मी विचार करायचा प्रयत्न तर केला का? मग ह्याच्यातच आयुष्य सगळं गेलं आहे आपलं. म्हणून म्हणतायत श्रद्धा नाही, ज्ञान नाही, चारित्र्य नाही, सगळं आयुष्य माझं असं वाया गेलं आहे. आता मला वाया घालवायचं नाही. आता मी स्वतःला जाणणार आणि ज्ञान स्वरूपामध्ये डुबकी मारणार असं सांगितलं. लक्ष था शिवपुर जाने का बड़ा, जिस समय माँ गर्भ में था तू पड़ा, लक्ष्य क्यों अपना भुला कर रह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए. काय सांगितलं? लक्ष था शिवपूर जाने का बडा. कुठं जायचं इथून? आत्या कुठं जायचंय? मोक्षाला जायचं हे ध्येय आहे. शिवपूर जाने का लक्ष्य है, जिस समय माँ गर्भ में था पडा. काय म्हणाले की ज्यावेळेस आपण गर्भामध्ये असतो त्यावेळेस असं गर्भामध्ये नाही, पूर्वभवामध्ये. जसं आता श्रेणिक नरकात आहे काय आत्या, आणि श्रेणिकानी तर तीर्थंकर प्रकृती बांधली आहे. तो जन्मणार इथं आणि मेल्यावर काय म्हणायचं, इथं मरून मनुष्य झाल्यावर त्याच भावात मोक्षाला जाणार आहे. पण असे अनेक जीव आहेत तिथं की जे तडफडत आहेत. कुठं? नरकामध्ये. आणि ते काय विचार करतायत, इथून बाहेर पडल्यावर मी मोक्ष पुरुषार्थच करणार, मला असल्या दुःखामध्ये परत यायचं नाही. असं कोण विचार केलं? असं मी पण अनेक भावात विचार केलाय. काय जसं ते म्हणलं ना, माकड असतं आणि ते घर बांधायचं होतं त्याला. शाळेत होती ना स्टोरी. माकडाचं घर नसतं
मग पावसाळा आल्यावर त्याला पाऊस लागायला लागल्यावर म्हणला की किती मला त्रास व्हायला लागलाय, सगळेजण आपल्या आपल्या घरट्यात किती चांगलं राहिलेत. म्हणला मी पाऊस संपू दे, मी घर बांधणार. आणि पाऊस संपला आणि थंडी सुरू झाली की असं काय म्हणायचं, असं मस्त क्लायमेट होतं की त्याच्यामध्ये तो इकडं तिकडं उड्या मारण्यात, खाण्यापिण्यात रमला, ते थंडीचा आनंद भोगण्यात आणि विसरला. परत कडाड्याची थंडी पडल्यावर घर नाही तर त्रास व्हायला लागला. म्हणला की हे जरासं थंडी ओसरू दे, म्हणला मी घर बांधणार. आणि काय झालं, उन्हाळा आला. मग उन्हाळा आला की मोहर आला आंब्याला. आणि असं बघितलं बरं का परवा मी इथं, ती सगळी माकडं बसून नुसती त्या झाडाचं पाला खातात, ते मोहर खातात काढून काढून. आणि मग त्याला इतका आनंद वाटला, सगळीकडं ते मस्त झाडावर उड्या मारायचं, खायचं प्यायचं, मजा करायचं, खाऊन तृप्त होऊन झोपायचं. झालं उन्हाळा परत तीव्र झाला. आता उन्हाचे चटके बसायला लागले. म्हणला उन्हाळा संपू दे, मी घर बांधतो. सांग, घर बांधलं का नाही? त्याचं घर कधीच बांधलं गेलं नाही, म्हणून माकडाला घर नसतं असं सांगितलं. मग इथं काय सांगितलं, आपण पण हेच केलं की मी आता इथून बाहेर गेलो तर पुढच्या शरीरात गेल्यावर मी धर्मच करणार, काय मी मोक्ष पुरुषार्थच करणार, मी मोक्षालाच जाणार, असं प्रत्येक जीव म्हणतो. जेव्हा त्याच्यावर संकट येतं, दुःख येतं, जेव्हा त्याला हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. मग म्हणून सांगतायत की हे जीवा, तू प्रत्येक पर्यायामध्ये गर्भात असताना इतकं दुःख होतं, काय विचार केला, इथून बाहेर पडू दे मी, बास मला संसार करायचा नाही, आता मला मोक्षालाच जायचं आहे, असं त्या गर्भातल्या जीवाने विचार केला समजा. असं मला पुन्हा गर्भात जायचं नाही कुठल्या, आणि मला ते दुःख भोगायचं नाही. पण जन्मला की सगळं विसरतो आणि सगळ्या भोगामध्ये रमतो. त्यामुळं कसला मोक्ष पुरुषार्थ करणार. म्हणून म्हणलं, हे जीवा लक्ष था शिवपूर जाने का बडा, जिस समय तू गर्भ में था पडा, लक्ष क्यों अपना भुला कर रह गए. आणि मग तू तुझं काय केलं, आता लक्ष विसरून गेलास. म्हणून स्वतःला जाण आणि मोक्ष पुरुषार्थ कर. तुझं आयुष्य आता अल्प राहिलंय. छोड़ धन दौलत सिकंदर चल दिया, हीरे मोती के खजाने रह गए, चंद क्षण जीवन के मेरे. हीरे छोड़ धन दौलत सिकंदर चल दिया. कोण सिकंदर? सिकंदर मोठा राजा. त्यांनी भारत जिंकायचं, काबू करायचा प्रयत्न केला, सगळं धन वैभव आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. मग मिळवलं पण, आणि त्यांनी भरपूर धन दौलत मिळवली. आणि कुठं गेला? मरताना सगळं घेऊन गेला का? बरोबर, इथंच सोडून गेला. सांगितलं ना त्यांनी, मरताना त्यांनी सांगितलं आपले हात कफनच्या बाहेर ठेवा म्हणून सांगितले, माझे हात. तर का बरं? का बरं तसं? हां, दाखवण्यासाठी लोक खाली हात आए थे खाली हात जाएंगे. म्हणजे परत आपण काय घेऊन जाऊ शकत नाही. मग त्याने एका भजनात छान म्हणले बरं का, ते काय, कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनकी दुर्वत पर. असं एक कव्वाली आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी सगळे वैराग्यच सांगितलंय. जो आजपर्यंत आपल्या माजमध्ये होता, काय म्हणायचं, आपल्या गर्वात होता की मी फार मोठा राजा आहे, मी फार धनी आहे, मी फार मोठा आहे, असं ज्याचं मान कशाय होता, तर त्याला आज मेला आणि पुरलं तर तिथं कोण बघतंय त्याच्याकडं. कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनकी दुर्वत पर. कोण जाऊन तिथं त्यांच्यात लावतात ना तसलं दिवा वगैरे, ते सुद्धा आज कोण लावत नाही. सुंदरनी पण हेच सांगितलं की मी जेव्हा मरणार आहे त्यावेळेस तुम्ही काय करा, माझे दोन्ही हात कफनच्या बाहेर ठेवा. माझं 4 वैद्यांच्या खांद्यावरच जायला पाहिजे. काय असे त्यांनी अजून एक काहीतरी अट सांगितली, 3 अटी.
का बरं? तर माझ्या हात पाय असं सगळं दिसू देत लोकांना की मी हाताने काय घेऊन चाललो नाही आहे. इतकं वैभव असताना सुद्धा सगळे एक्सपर्ट्स आले होते त्याच्यासमोर. सगळे मोठे मोठे डॉक्टर्स, वैद्य, सगळे हकीम सगळे होते. पण सगळे मिळून त्याचा आयु वाढवू शकले नाहीत मरायला जेव्हा तो समोर टेकला त्यावेळेस. मग सगळं धन देतो पण मला थोडंसं आयुष्य द्या म्हटला, पण कोणाला आयु वाढवता आली नाही. म्हणून म्हटला की सगळ्या 4 वैद्यांच्या खांद्यावरच माझी दिरडी काढायची, काय माझं शव काढायचं. म्हणजे सगळ्यांना सांगा की आयुष्य संपल्यावर काही कुठं आपण घेऊन जाऊ शकत नाही, हे सांगितलं इथं. पण मायकल जॅक्सनचं पण तसं हां, मायकल जॅक्सन सेम. त्याचं पण भावी होतं. छोड़ धन दौलत सिकंदर चल दिया, हिरे मोती के खजाने रह गए. इतके त्याच्याजवळ हिरे मोतीचे खजाने होते. शेवटी त्यांनी सांगितलं हां, इथंच पडून राहिलं ते. तसं आपल्याला पण म्हणून सगळं आपल्याजवळ असलेलं काय होणार आहे? आपल्या ज्ञानात साठवून ठेवलं आहे आपण. किती वैभव आहे, किती दागिने आहेत, किती आपल्याजवळ काय धन आहे, हे सगळं आपण ज्ञानात ठेवलं तर ज्ञानातनं सगळं परिग्रह घेऊन जातो पुढं आणि मग तेच संस्कार राहतात. म्हणून इथं ज्ञानपूर्वक त्याचा त्याग करायचा. हे माझं नाही आहे, त्याच्यामध्ये माझं सुख नाही. रोएंगे पूदगल के परमाणु सभी, तुम चले और हम अकेले रह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए. रोएंगे पुद्गल के परमाणु सभी, तुम चले और हम अकेले रह गए. सगळे हे शरीराचे काय आहे? तो शरीर म्हणजे पुद्गल परमाणूंचं पिंड आहे. मग जेव्हा मरण आलं, जीव पुढं निघून गेला, तेव्हा हे शरीर इथं पडून राहतं. मग ते म्हणतं आम्हाला सोडून जाऊ नका. पण ते शरीर किती काम देणार आपल्याला? म्हणजे ते सोडावंच लागणार, सुटणारच. म्हणून म्हणतायत की आत्ता असताना सुद्धा त्याला भिन्न जाणा. त्या परमाणूंसाठी मी आयुष्यभर कष्ट केलं आहे आणि तेच सगळं त्याचंच लाड पुरवत राहिलो आहे. आता मला पुढं माझ्यासाठी जगायचं आहे. क्या तू लेकर आया था क्या जाएगा, तन भी एक दिन खाक में मिल जाएगा, देह भी है नेय ज्ञानी कह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए. क्या तू लेकर आया था? जन्मताना काय घेऊन आलो? काय नाही. हां, सगळं हात शरीर सगळं रिकामं होतं आपलं. काही न घेता आलोय तर जाताना सुद्धा काही न घेताच जात असतो. तन भी एक दिन खा, हे शरीर मिळाले तर शरीर सुद्धा राहत नाही आपल्याबरोबर. जन्मताना शरीर तर आलं बरोबर, पण मरताना ते सुद्धा आपल्याबरोबर राहत नाही. तन भी एक दिन खाक में मिल जाएगा, देह भी है नेय ज्ञानी कह गए. नेय म्हणजे आपण ज्ञानाने जाणण्यायोग्य. बस ही भिंत काय हो? नेय आहे. जेव्हा मी त्याला विषय करून जाणतोय, हे मोबाईल काय आहे, हे कॉट काय आहे, ही साडी काय आहे, ह्याला म्हणायचं ज्ञेय. काय म्हणायचं? ज्ञेय म्हणजे विषय, ज्ञानाचा विषय. तर ते ज्ञेय जसं आहे तसंच हे शरीर सुद्धा काय आहे? ज्ञेय आहे असं ज्ञानीला दिसतं. म्हणजे जसं भिंत आहे ना तसं ही शरीर आहे. वाटतंय का आपल्याला तसं? हे माझं आहे, ते परक आहे. ती भिंत म्हणजे काय नाही आहे त्याच्यामध्ये. पण या शरीरात मी आहे ना, माझं शरीर आहे हे. म्हणून ह्या शरीराचं आणि त्या भिंतीचं आपण कंपॅरिझनच करू शकत नाही आपल्या ज्ञानाने. जसं भिंत निर्जीव आहे ना, तसं हे शरीर पण निर्जीव आहे. ती जशी भिंत आहे तशीच ही पण एक भिंत आहे. वाटतंय का असं? मग का वाटत नाही? कारण ह्या देहालाच मी मानलंय आपण. मग असं बघा म्हणले की हे सुद्धा एक भिंतच आहे, शरीर म्हणजे सुद्धा. म्हणून त्याला ज्ञेय जाणा. ज्ञेय जाणतो तो ज्ञानी आहे. त्याला सजवायचं, त्याला नटवायचं. भिंतीला करता काय काय? भिंतीला लावा बघू. काय लावतो? तेल, तूप. क्रीम पावडर, लिपस्टिक, काय काय लावायचं?
पावडर लावायचं आपण भिंतीला लावतो का? मग या शरीराला का लावायचं? हे सुद्धा त्याच्यासारखंच आहे. वास चांगला येते, फ्रेश वाटते. म्हणून ते आपलं नाहीच. ज्ञान का अंदर समुंदर बह रहा, खोज सुख की मूड बाहर कर रहा, क्यों चिदानंद व्यर्थ में दुख सह रहे, चंद क्षण जीवन के मेरे रह गए, चंद क्षण जीवन के मेरे रह गए. काय सांगितलं? ज्ञान का अंदर समुंदर बह रहा. तुम्हाला ज्ञान स्वरूपच जाणायचं आहे ना, तर तो समुद्र आत्म्यामध्ये आहे, त्याला जाणं तर तुमच्या जवळ आहे. खोज सुख की मूड बाहेर कर रहा. मी काय करतोय? त्या सुखाला, त्या ज्ञानाला मी बाहेर शोधतोय, पण ते बाहेर नाही. क्यों चिदानंद व्यर्थ में दुःख सह रहे. हे म्हणून चिदानंद स्वरूपी आत्मा, तू का व्यर्थमध्ये दुःख सहन करतोयस? मग ते दुःख तुझा स्वभाव नाही आहे. त्या दुःखाला धरून बसू नको, दुःखाचा अनुभव करू नको. सुख तुझ्यामध्ये आहे, तू तर सुखाचा समुद्र आहेस असं सांगतायत. म्हणून त्याचा अनुभव केला तर आपल्याला सुद्धा प्रत्येक पर्यायात सुख भोगता येतं. सुख पाहिजे का दुःख? सुख पाहिजे का दुःख पाहिजे? माझ्याकडं दुःख नको आहे. मग ते दुःख नष्ट कसं व्हायचं? जोपर्यंत शरीराचा विचार करणार, शरीरालाच जाणत राहणार, तोपर्यंत दुःख राहणार. म्हणून आता मला शरीराला विषयच करायचं नाही आहे, जाणायचं नाही आहे शरीराला. मला आत्म्याला जाणायचं आहे. हा विचार केला तर सुख भोगता येतं. म्हणून आज दुपारी आम्ही काय वाचलं? श्लोक म्हणा. सदानंदमयं जीवं यो जानाति स पंडितः, स सेवते निजात्मानं परमानंदकारणं. काय सांगितलं? सदानंदमयं जीवम. कसा आहे माझा आत्मा? सदा आनंदमय आहे. सदा आनंदमयं जीवम यो जानाति स पंडितः. जो त्या आत्म्याला जाणतो तो पंडित आहे, तो ज्ञानी आहे, तो विद्वान आहे. म्हणजे तू कोण आहे? तू जर आत्म्याला जाणली तर विद्वान आहेस, पंडित आहेस, हे सांगतायत. यो जानाति स पंडितः स सेवते निजात्मानं. तोच जीव निज आत्म्याला जाणतो, निज आत्म्याचं सेवन करतो, जो परम आनंदाला कारण आहे. म्हणून आपल्याला आनंद स्वभावाला जाणलं तर आपल्याला पण सतत सुख आहे. म्हणून शरीरामध्ये मला राहायचं नाही, आता आत्मरूप राहायचं आहे, हा विचार करा. अरिहंत सिद्ध उत्तम क्षमा. मी जाणणार आहे, एवढं जाणायचं.